हॅलो स्टुडंट. आज आपण महाराष्ट्रामधील अशा कॉलेजची इन्फॉर्मेशन घेत आहोत जे महाराष्ट्रामधील चांगले सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज. या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट जर आपण बघितली तर 2012 मध्ये या कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं होतं. या कॉलेजला 800 बेडेडचं हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर याचा आपण जर कोर्सेस बघितली तर इथे MBBS, MD आणि MS हे कोर्सेस इथे अवेलेबल आहे. या कॉलेजला इंटेक जर बघितला तर 150चा इंटेक इथे बघायला मिळतो. 85% सीट या मेरिटवर भरल्या जातात आणि 15% सीट या मॅनेजमेंट मधून म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यामधून भरले जातात. त्याच्यानंतर या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर या कॉलेजला गेल्या वर्षी 470 मार्कांना अलॉटमेंट हे आलेलं होतं मेरिटचं. जर तुमचा स्कोर 470-480च्या दरम्यान असेल तर तुम्हाला इथं मेरिटवर ऍडमिशन हे मिळू शकतं. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूप कमी आहे म्हणजे 160-170 जर तुम्हाला मार्क असतील आणि तुमचं बजेट असेल तर तुम्हाला या कॉलेजला मॅनेजमेंट मधून म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन हे घेता येईल. आणि या कॉलेजच्या वार्षिक ट्युशन फी जर बघितल्या तर 12,76,000च्या आसपास यांच्या वार्षिक ट्युशन फी सगळं इन्क्लुडेड या ट्युशन फी मध्ये आहे. म्हणजे डेव्हलपमेंट फी झालं, युनिव्हर्सिटी चार्जेस आहे, एक्झामिनेशन फीज आहे, अशा टोटल 12,76,000 एवढे त्यांची ट्युशन फी आहे. इथे कॅटेगरीमधून बेनिफिट मिळत असते ज्या विद्यार्थ्यांचं मेरिटवर ऍडमिशन होत असतं. जर तुमच्यापैकी या कॉलेजला कोणालाही मेरिटवर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मग इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन कसं घ्यायचं याची जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आजच आमच्या ऑफिसला व्हिजिट करून महाराष्ट्रामध्ये किंवा मग ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं MBBS सीट हे कन्फर्म करा.